खरं तर आत्ताच आपल्याला याचा संपूर्ण इतिहास हा रवींद्रजी चव्हाण साहेबांनी सांगितला आणि ज्या प्रकारे या सगळ्या भागामध्ये जागेचे वाढलेले भाव आणि मग त्या मोकळ्या जागांवर असलेली लोकांची नजर अशातनं महादेवाच्या जागेवरही कब्जा करण्याचा प्रयत्न झाला। पण ज्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी आपण सर्वांनी केला, पोलीस आणि गुंड हे एकत्रित म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं बघा। पोलीसही जागा हडपायला आले आणि गुंडही जागा हडपायला आले, पण महादेवाचे भक्त सर्वांना पुरून उरले आणि तुम्ही ही जागा या ठिकाणी वाचवली। आणि अर्थातच मला आठवतं की आमच्या मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेसही ज्यावेळेस रवीजी मंत्री होते, रवीजींनी हा संपूर्ण विषय मार्गी लावत आणला। दुर्दैवाने मध्ये काही काळ सरकार नव्हतं, त्यामुळे विषय अडला। पण पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण विषयाला आपण एक चांगल्या पद्धतीनं चालना दिली आणि मला अतिशय आनंद आहे। अडचणी खूप होत्या, पण MIDCच्या माध्यमातून आमच्या उदयजींनी, महसूलच्या माध्यमातून आमच्या बावनकुळे साहेबांनी या संपूर्ण अडचणी दूर केल्या। आणि अर्थातच रोज त्यांच्या डोक्यावर बसलेले रवीजी चव्हाण असायचे, आजच करा, आत्ताच करा। मी रवीजींना सांगितलं, म्हटलं रवीजी आता फाईल पूर्ण क्लिअर होऊन आली आहे, आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण ती घेऊ। रवीजी म्हणाले, रवीजींना सांगितलं, म्हटलं रवीजी आता फाईल पूर्ण क्लिअर होऊन आली आहे, आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण ती घेऊ। रवीजी म्हणाले, चालणार नाही, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ती आलीच पाहिजे। त्यांनी मलाही सांगितलं आणि शिंदे साहेबांनाही सांगितलं, आम्हाला दोघांना त्यांनी सांगितलं उद्याच्या बैठकीत ही आलीच पाहिजे। शेवटी शिंदे साहेबांनी आणि मी आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि मंत्रिमंडळामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली। आणि आज ही सगळी जमीन या ठिकाणी पिंपळेश्वर महादेवाला समर्पित झाली आहे। एक मोठा इतिहास इथला आहे। मंदिर असेल, अमराई असेल,